आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. आणखीन जोरात हालेलुया, हालेलुया. Hallelujah. अजून जरा जोरात म्हणा हालेलुया. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. आणि त्याच दयेचा अनुभव आज या सकाळच्या वेळा देव आम्हाला देत आहे. And God is giving us the experience of the same mercy. आणि म्हणून सुंदरशा या वेळेमध्ये प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही एकत्र जमलेलो आहोत. And we are gathered together in this beautiful time त्याचं उपकार स्मरण करण्यासाठी, to give thanks to Him, त्याचं गीत गाण्यासाठी sing unto Him, आणि त्याच्यापासून बोध ग्रहण करण्यासाठी. and to be admonished by Him. देव त्याच्या वाणीद्वारे आम्हाला बोध करत असतो. And God admonishes us through His word. आणि देवाची वाणी जो कोणी लक्षपूर्वक ऐकतो And whoever hears carefully the word of God आणि त्या ऐकलेल्या वचनाप्रमाणे, ऐकलेल्या देवाच्या शब्दाप्रमाणे वर्तन करतो, and acts according to the word, त्याला आशीर्वाद प्राप्त he होतात. receives blessings. कारण वचनामध्येच आशीर्वादांची खात्री आहे. Because there is only assurance of blessing in the word, वचनामध्येच देवाचं सर्व अभिवचन सामावलेली आहेत. and all the promises are in the word. देवाचं वचन आमच्याकडे येत असताना So while the word is coming unto us, आम्ही मोठा आनंद करावा, we should rejoice कारण ते वचन आम्हाला पोषण देतं. because that word nourishes us. आणि हे पोषण अशा पद्धतीचं आहे, And this nourishment is such, तुम्ही कुठल्याही सीझन मध्ये घ्या, you take it in any season, कुठल्याही वातावरणामध्ये घ्या, in any environment, तुम्हाला ते पोषकच it ठरतं. will be nourishment to you. हालेलुया. Hallelujah. ते सांगण्याचा उद्देश आहे The intention is, की जेव्हा आम्ही शारीरिक अन्न घेतो when we eat the physical food, तेव्हा प्रत्येक ऋतूप्रमाणे आमचा आहार बदलला जातो. our diet changes as per every season. मी नेहमी तुम्हाला सांगतो की उन्हाळा चालू झाला की लगेच जाहिराती चालू होतात, तो आला उन्हाळा तब्येत सांभाळा. Now when summer start, immediately the advertisers change accordingly. आला हिवाळा तब्येत सांभाळा, And there is winter, take care of your health. आला पावसाळा तब्येत And सांभाळा. there is rainy season, take care of your पण health. हा जो आहार आहे But this intake, तुम्ही उन्हाळ्यात घ्या, you can take it in पावसाळ्यात summers, घ्या, in rainy, हिवाळ्यामध्ये घ्या, or in winter season. सर्व ऋतूमध्ये तुम्हाला तो पोषक ठरतो. It will be nourishment to you in every season. कुठल्या प्रकारची बाधा नाही, It will not harm you in any कुठल्या way. प्रकारचं इन्फेक्शन नाही. There will not be infection. ते देहाला आमचे इन्फेक्शन होऊ शकतं, शरीर ते आहे, Our body can have the infection, it is पण a तुमच्या flesh. आतील मनुष्याला इन्फेक्शन होणार नाही. But the inner man will not be infected. कारण आतील मनुष्य वचनाद्वारे बलवान होत असतो. Because inner man is strengthened by the word. आतील मनुष्य आत्म्याच्या द्वारे बलवान होत असतो. Inner man is strengthened by the spirit. आणि आत्म्याला या गोष्टीची बाधा होत नाही. And spirit is not infected by म्हणून this. बायबल मला सांगतं, So the Bible says, आत्मा सुरक्षित असू द्या, let the spirit be safe. देह हा शक्य आहे, The flesh is weak, पण आत्मा उत्सुक आहे. but the spirit is आणि तो willing. नेहमी उत्सुक असला पाहिजे. And it should always be yearning. आणि तो yearning. उत्सुक असण्यासाठी आम्हाला एकच करायचं आहे, And for it to be yearning, we have to do one thing. We आत्म्याला पोषक असा आहार आम्हाला घ्यायचा have आहे. to feed it food that is nourishment. आणि तो आहे देवाचं वचन. And that is the word of God. हालेलुया. Hallelujah. सर्व ऋतूमध्ये पोषण देणार. Nourishment in every season. म्हणून त्या वचनाकडे आम्ही येत आहोत. By turning to the word, देवाच्या वचनाकडे आम्ही येत आहोत. we are turning to the word. बऱ्याच दिवसापासून आम्ही 2025 पासून आत्मिक गोष्टीविषयी किंवा धार्मिकतेविषयी आम्ही ऐकत आहोत. We are learning about spiritual things since 2025. आत्मिकता म्हणजे काय आहे, What is spirituality? आत्मिक जीवन म्हणजे जगणं म्हणजे नक्की काय आहे, What does it mean to live a spiritual life? आत्मिक गोष्टीचा आणि भौतिक आशीर्वादाचा काय संबंध आहे का? Are there any relation between blessings तो and the आहे, spiritual life? हा, It तो is आहे. there. It पण is आम्ही there. पाहतो आत्मिक जीवन जगल्यानंतर त्या गोष्टी आम्हाला ओघानं किंवा आपोआप त्या मिळत असतात. And we receive that automatically after living a spiritual life. पण लोक मात्र आत्मिक गोष्टीचा संबंध भौतिक आशीर्वादाशी जोडतात But people connect the spiritual life with the carnal blessings, आणि तिथंच त्यांची फसगत होते. and they are deceived there. त्यांना शिक्षण सुद्धा तसं मिळतं They are also educated in that आणि manner, त्यामुळे त्यांची फसगत होते. and that's why they are पण deceived. देवाची स्तुती असो की देवाचा आत्मा आम्हाला योग्य आणि ट्रॅकवर किंवा योग्य धावपट्टीवर आम्हाला धावण्यासाठी कृपा पुरवतो. Praise be to God, the Spirit of Lord guides us in complete truth. देवाचा दास म्हणतो माझ्या आणि कर्माप्रमाणे देवानं मला प्रतिफळ दिलेलं आहे. And the word of God says, according to my works, God has rewarded me. त्याचं कारण काय आहे? The reason is, स्तोत्रकर्ता म्हणतो मी प्रभूचे मार्ग धरून राहिलो म्हणून तो आशीर्वाद मला मिळालेला आहे. Psalmist says, I have held on to the words of God, that's why I received it. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं So the word of God की आम्ही says, प्रभूचा मार्ग धरून राहणं फार गरजेचं आहे. we should hold on to the way of the Lord. स्तोत्र संहिताचा 18वा अध्याय Psalms 18, आणि त्या ठिकाणी 20 वचन
देवा 20, 21, 22 वचन वाचा. परमेश्वराने माझ्या धार्मिकतेप्रमाणे मला फळ दिले, माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले. बस या ठिकाणी देवाचा दास म्हणत आहे, Here the servant of God says, तो कबुली देत आहे किंवा तो त्याची साक्ष सांगत आहे. he's confessing or giving his testimony. तो म्हणतो परमेश्वराने माझ्या धार्मिकतेप्रमाणे मला फळ दिले आहे. It says the Lord rewarded me according to my righteousness. आता दावीद राजा कुठली धार्मिकता अनुसरत होता, Now, what is King David experiencing righteousness? किंवा कुठल्या धार्मिकतेमध्ये तो चालत होता? Or in what righteousness was he walking? तर प्रियानो, देवाच्या आज्ञेमध्ये He चालणं, was walking according to the word of God. देवाच्या वाणीप्रमाणे, त्याच्या वाणी ऐकून त्याप्रमाणे चालणं, Walking by listening to the word of God. देवाच्या नियमाप्रमाणे चालणं, Walking as per the laws of the Lord. म्हणजे आम्ही आमचं धार्मिक जीवन जगतो. प्रियानो, That means we are living a righteous life. मनुष्याची धार्मिकता वेगळी आहे, The righteousness of a man is different. देव जी आम्हाला धार्मिकता देतो ती वेगळी आहे. But the प्रियानो, righteousness that God gives, that's आणि different. देवानं दिलेल्या धार्मिकतेप्रमाणे स्तोत्र करता चालला, And the psalmist was walking as per the righteousness given by God. म्हणून तो त्याची साक्ष सांगत आहे. So he testifies, परमेश्वराने माझ्या धार्मिकतेप्रमाणे मला फळ दिले, the Lord rewarded me according to my righteousness. माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले. According to the cleanness of my hands, he has recompensed me. आता पुढं त्याचं कारण तो सांगतो, Further, he states the reason. कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो. I have kept the ways of the Lord. म्हणजे परमेश्वराचे मार्ग धरून राहणं म्हणजे देवाची धार्मिकता अवलंबन आहे, So keeping the ways of the Lord means embodying the righteousness of God. किंवा देवानं दिलेल्या धार्मिकतेचं अवलंबन करणं Or आहे. walking as per the righteousness of God. त्या साक्षीचं कारण काय आहे? Reason for the कारण testimony. तो तुम्ही त्याचे मार्ग म्हणजे परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो. He says, I have kept the ways of the Lord मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. and I have not wickedly departed from my God. त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत. All his judgments were before me. मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही, I did not put away his statutes from आणि me. म्हणून ते आशीर्वाद त्याला मिळालेले आहे. And that's why he has received the blessings. तो म्हणतो की त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत. And may all his rules be in front of my eyes. म्हणजे त्याला देवानं निवडलं इस्रायलाच्या राजपदासाठी. And God chose him for the throne of Israel. देवानं त्याला रानातून काढलं त्या मेंढराच्या बागोने आणि त्याला इस्रायलाच्या गादीवर बसवलं. And God called him out of the wilderness and sat him on the throne. राजपदावर त्याला बसवलं. Sat him on the throne. हा कोणाचा निर्णय आहे? Whose decision हा was this? देवाचा निर्णय आहे. This was the decision of काही God. शमूएल म्हणतो की हा मुलगा नाही, हा मुलगा नाही, आणि मग जेव्हा दावीद त्याच्या समोर येतो त्यावेळेस तो यिशायाला म्हणतो की हा तुझा मुलगा आहे की ज्याला देवानं निवडलेला आहे. And Samuel rejected everyone, but when David came, he said to Jesse that this is the boy. सुकुमार होता, He was a young boy. सगळ्या भावांमध्ये लहान तो He होता. was the youngest amongst his brothers. मेंढर चारणारा, रानात मेंढपाळ करणारा तो He होता. was a shepherd. He should tend flock. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो So here he says, त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत. all his judgments are before me. त्याच्या बाबतीत घेतलेले देवाचे सर्व निर्णय त्याच्या दृष्टीपुढे त्याने ठेवलेले होते. All the decisions God took for him, it was before him. म्हणून एका ठिकाणी तो म्हणतो की देवा मी कोण सर्व बंधूमध्ये कनिष्ठ, He said, God, I am the youngest among all my brothers. तू माझा सन्मान केला, But you honored me. तू मला त्या रानातून बाहेर You काढलं called me out of the आणि wilderness. मला त्या राजपदावर तू You बसवलं. made me sat on the throne. देवानं सगळं त्याच्याविषयी घेतलेले सर्व निर्णय त्याने आयुष्यभर स्वतःच्या समोर ठेवले All the decisions God made for him, he kept before his eyes. आणि त्या सर्व गोष्टीविषयी तो देवाला धन्यवाद And देत he होता. thanks God for all of these things. तो आभार मानत He होता. was giving thanks. त्याच्या स्तोत्रामधून सुद्धा ते धन्यवाद तो देत होता. He was giving thanks through his psalms. म्हणून तो म्हणतो त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे Says, असत. all his judgments were before me. मी त्याच्या विधीचा त्याग केला नाही. I did not put away his statutes. हालेलुया. हालेलुया. आता मी माझ्या बाबतीत देवानं घेतलेला निर्णय माझ्या समोर ठेवतो का? Now, do I keep the decisions made by God काय before my निर्णय eyes? तुमच्याविषयी माझ्याविषयी देवानं घेतलेला आहे? What decision did God take for you and me? तो म्हणतो की मी तुम्हाला स्वर्गीय स्थानावर बसवलेला आहे. He says, I have made you
sit in the divine मी तुम्हाला places. खाली नाही तर मी तुम्हाला वर ठेवलेला आहे. I'm keeping you above and not beneath. तुम्ही माझ्या हातामध्ये You आहात are in my hands, आणि माझ्या हातातून तुम्हाला कोणी हिसकावून घेणार and नाही. nobody can snatch you from my पण मी hand. जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो. I go and make a place for you. माझ्या पित्याच्या घरी राहायला पुष्कळ जागा आहे. There is much place in my father's home. नसतं तर तसं मी तुम्हाला सांगितलं असतं. If it wasn't so, I would have मी told you. जातो जागा तयार I करतो go and make a place for आणि you, जागा तयार झाली की पुन्हा मी येईन, and after the place is ready, I'll तुम्हाला come मी again घेऊन जाईन. to take you. हा तुमच्याविषयी माझ्याविषयी घेतलेला देवानं घेतलेला तो निर्णय आहे. This is the decision that God took for you and काय me. तो मी माझ्या समोर सतत ठेवलेला आहे Do I का? constantly keep it before my eyes? हालेलुया. हालेलुया. म्हणून येशू सतत म्हणत होता की मी वरून आलोय म्हणून वरील गोष्टी तुम्हाला शिकवतो. So Jesus says, I have come from above, so I teach you things of the above. कारण मी तुम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे. Because I've called you for the things of हा above. देवाचा निर्णय आहे. This is the decision of मग God. देवाचा निर्णय दाविदानं स्वतःच्या समोर ठेवला आणि त्याप्रमाणे तो चालला So David kept the decision of God before his eyes and walked accordingly. आणि देवाचा आशीर्वाद त्यामुळे त्या दाविदाच्या कुळामध्ये प्रभूनं जन्म घेतलेला आहे. And the blessing of God that Jesus was born in the lineage of आम्ही David. तो निर्णय देवाचा आमच्याविषयीचा निर्णय आम्ही सतत ठेवतो का प्रियानो? Do we keep the decision of God in front of our eyes always? आमचं लक्ष फक्त भौतिक गोष्टीकडे आहे. We only focus on the carnal things. ते म्हणतो जे काही तुम्हाला डोळ्याला दिसते सर्व एक दिवस नष्ट होणार आहे. And God says, whatever your eyes can see will perish. पण ज्या नष्ट होणाऱ्या गोष्टीकडेच आमचं जास्त लक्ष आहे. But we pay attention to the thing that will perish. जे सर्व काळ टिकणारं न कोंबणारं वतन जे तुमच्यासाठी माझ्यासाठी देवानं ठेवलेलं आहे त्याच्याकडे माझं लक्ष नाही. We do not pay attention to the things that are imperishable that God has kept for आणि you and me. म्हणून आमच्यामध्ये निराशा येते. And that is why we have sorrow. म्हणून आमच्यामध्ये आम्ही कधी कधी खिन्न होतो So we are grieved a lot of आणि times. देवाला आम्ही खिन्न करतो. And we grieve the Lord. कारण देवानं आम्हाला सांगितले की तुम्ही कधी म्लान मूक राहू नका. And so God says, may you never be languished. कारण उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आलेला आहे. Because get up, the light has come to you. म्हणून स्तोत्र करता साक्ष देतो की माझ्या धार्मिकतेप्रमाणे मला फळ मिळालेलं आहे. And so psalmist testifies, Lord has rewarded तुमची me according to my तुमची righteousness. धार्मिकता तुम्ही ओळखा प्रियानो, Identify your righteousness, जी ख्रिस्ताच्या रक्तानं तुम्हाला मिळालेली आहे. which you have received by the blood of Christ. ख्रिस्ताच्या वधस्तंभावर ठार मारल्या जाणे पुरल्याच्या द्वारे पुनरुत्थानाच्या द्वारे तुम्हाला मिळालेली आहे. You've received by the death, burial and resurrection of Christ. आणि त्या धार्मिकतेमध्ये आम्हाला चालायचं Now आहे. you have to walk in the त्या righteousness. वचनामध्ये आम्हाला चालायचं To आहे. walk in the word. मग आम्हाला फळ मिळणार आहे. Then we'll receive the reward. माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिलेलं आहे. And according to the cleanness of my hands, He has recompensed me. मला परमेश्वराचे मार्ग धरून राहायचे आहेत. I have to keep the ways of the Lord. मला मी देवाला सोडण्याची दुष्टाई करणार I नाही. will not do wickedly and depart from my त्याचे God. सर्व निर्णय माझ्या पुढे आहे. All His decisions are before me. हालेलुया. Hallelujah. तर आज घरी गेल्यानंतर आत्मपरीक्षण करा. So today introspect. काय निर्णय आहेत माझे देवाचे What are the decisions of God ते for मी me? समजून घेतलेलं आहे Have का? I understood it? त्याप्रमाणे माझं आध्यात्मिक जीवन किंवा माझं आत्मिक जीवन मी आणि व्यतीत करत आहे किंवा काय त्याच्यामध्ये मी मार्गक्रमण करत आहे का? Am I spending my spiritual life accordingly? हा प्रियानो, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही. I have not forsook the statutes. हालेलुया. विधीचा त्याग केला नाही. आम्ही पण होतो आम्ही नाही विधीचा त्याग करत. Even we say that I have not put away the statutes आम्ही of God. प्रभोजनाच्या विधीमध्ये सहभागी होतो. We partake in the communion. आम्ही बाकीच्या विधीमध्ये सहभागी We होतो. partake in other ceremonies. पण प्रभोजनाच्या विधीमध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्ही आता हा भाग समजून घेतला का? तुम्ही जितकेदा तुम्ही ती भाकर खाता होतो, प्याला पिता, तितकेदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. प्रोसेस ती चालू आहे का? ती कृती तुमची चालू आहे का? But do you understand, while taking the communion, you confess that you are the witnesses of Christ in the world, and do you do that? माझी मेंढरं माझ्या मागे येतात. My sheep come behind me. मी चालणं ते आहे प्रियानो. And that is a walking. चालू वर्तमान काळ आहे. That is a present tense. माझ्या मागे येतील तो म्हणतो, पण असं नाही, तो माझ्या मागे येतात. And he says they keep coming, they follow ती me. माझी वाणी ऐकतात. They listen to my word. प्रियानो, त्या अवस्थेमध्ये आम्ही आहोत का? Are we in that त्या situation? चालू वर्तमान काळामध्ये आम्ही आहोत का? Are we in the present का continuous मी tense? चालणार आहे, Or are we going to मी walk? वाणी ऐकणार आहे, I will listen. मी अमुक करणार I आहे, am going to do it. असं नाही. Not like that. येशया संदेशाच्या आणि ग्रंथामध्ये देवानं जे करायचे ते मी करणार आहे असं म्हटलेलं नाही. And in the book of Isaiah the prophet,
God did not say, I will do it. तिथं स्पष्ट लिहिलंय, त्यानं आम्हासाठी पुत्र दिला. And it is said, He has given a son for us. कुमारी गर्भवतीतून पुत्र प्रसवेल, तिला इम्मानुएल असे म्हणतील. And a virgin shall conceive, and he will be called Emmanuel. त्यांनी आम्हासाठी आपला पुत्र दिला. He gave His son for us. त्याला समर्थ देव, सनातन पिता असं म्हणतील. And He will call a counselor and a father. शांतीचा अधिपती He's असं the म्हणतील. Prince of Peace. हालेलुया. Hallelujah. देवानं ते केलेलं आहे. God has done that. आमच्यासाठी ते केलेलं He आहे. has done it for us. तो निर्णय देवानं He घेतलेला made आहे. that decision. हालेलुया. Hallelujah. ज्यासाठी येशूला पाठवलं त्याने ते पूर्ण केलेलं आहे. And for whatever reason He sent Jesus, He completed आता it. जो निर्णय माझ्यासाठी देवानं घेतलेला The आहे decision that God has taken तो for मला me, माझ्या समोर ठेवायचा I आहे. need to keep it in front of त्याप्रमाणे me. मला चालायचं I need आहे. to work accordingly. मग काय होणार आहे? Then what is going to मला happen? धार्मिकतेप्रमाणे फळ मिळणार I आहे. will be rewarded according to मी my आपल्या देवाला righteousness. सोडण्याची दुष्टाई करणार नाही. I will not do wickedly and depart from my God. मी त्याच्या विधीचा त्याग केला नाही. I have not forsook its statutes. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझं नेहमी असं सांगणं असतं प्रियानो, I always tell you, beloved, ज्या गोष्टी नेहमी आपोआप तुम्हाला मिळणार आहेत the things that you are going to receive automatically, त्याच्या मागे लागू नका. do not follow that. त्याच्यासाठी प्रयत्न करू Do नका. not chase behind it. प्रयत्न कशासाठी करायचे? What do you have to try for? देवाच्या निर्णयाला चिटकून राहून त्या निर्णयाप्रमाणे To चालण्यासाठी, stick the decision of God and walk देवाची accordingly. विधी, देवाचे नियम काटेकोरपणे And पाळण्यासाठी, following the laws of the Lord. त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न We करायचे. have to try for that. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, झटून त्याचा शोध करा. And this is the age we have time to sought the Lord, so sought the Lord. हे झटून शोध करणं म्हणजे त्या धार्मिकतेमध्ये चालणं आहे. And searching the Lord means walking in that आणि जर तुम्ही righteousness. त्याला झटून शोधता, And when you seek Him, तुम्हाला भौतिक गोष्टी आपोआप मिळतील. you will automatically receive the worldly त्याचा blessings. पुरवठा करायला देव समर्थ He आहे. is able to fulfill that. आणि म्हणून लक्षात ठेवा, माझ्या धार्मिकतेप्रमाणे त्यानं मला फळ दिलेलं आहे. So remember, the Lord has rewarded me according to my मग righteousness. मागच्या वेळेस मी काही सुरुवात केली होती एका गोष्टीसाठी, So previously we had started a certain topic. त्याच्याविषयी मी तुम्हाला देण्याविषयी शिकवत होतो. I was teaching about giving. पण मध्ये मला बराच गॅप पडला So there was a gap. आणि त्या ठिकाणी आता आज पुन्हा आपण त्या विषयाला सुरुवात करणार आहोत. Today we are going to continue that topic. धर्मशास्त्राचे नियम देण्याविषयी जे आहे ते मी तुम्हाला सांगणार होतो. The rules of the book I was going to teach you. आणि त्याच्या अगोदर मी काही महत्वाच्या गोष्टी, देवाचे नियमांचं महत्व तुम्हाला सांगितलं. And previously I told you the importance of the laws of the Lord. त्याच्याविषयी थोडंसं पुढं आपण आज जाणार आहोत. And today we are going to resume it. आता नियम या शब्दाचा अर्थ काय आहे? Now, what is the meaning of the word rules? प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतला की आपण ते वचन समजतं, And we understand the word when we understand the meaning of each word. की आम्हाला काय करायचं ते ज्ञात होतं प्रियानो. We understand what we need to do. आम्ही अज्ञान असू नये, Let us not be illiterate. आम्ही अनभिज्ञ कुठल्या गोष्टीमध्ये असता कामा Let us नये. not be ignorant of anything. म्हणून प्रियानो, नियम काय आहे, नियम या शब्दाचा अर्थ काय, त्याच्यामध्ये काय नक्की देवानं दिलेले, या गोष्टी पाहणं फार महत्वाचं आहे. We need to understand what is rules and what is God given it to us. नियम या शब्दाचा अर्थ एक कायदा आहे, Rules means it is a law. वहिवाट आहे. वहिवाट, आता वहिवाटीला काय म्हणायचं? It is the way. हा, त्याप्रमाणे मी पाहतो. आणि ठराविक पद्धती आहे किंवा ठराविक पद्धतीने चालणं, त्याला मी म्हणतो. And walking according to the certain ways. आणि त्याला दुसरा एक शब्दाचा अर्थ आहे की चिकाटी असणं गरजेचं आहे. And it needs to have a dedication. आता कुठली चिकाटी आहे? Now what is this dedication for? देवाच्या दासांमध्ये एक चिकाटी असणं फार The महत्वाचं आहे. servants of God should have a dedication. कुठली चिकाटी पाहिजे? And what dedication should they have? परमेश्वर प्राप्तीची. To seek आणि the त्या Lord. परमेश्वर प्राप्तीसाठी आम्हाला जे करायचं त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे. To do that we have to give ourselves all in. ज्याप्रमाणे मी पाहतो की जगा आणि तरुण मुलं मुली जे करिअर माइंडेड असतात त्यांच्या समोर एक ध्येय त्यांनी ठेवलेलं असतं. And the career-minded girls and boys, they have a goal in ahead of them. त्यांच्या समोर त्यांनी तो गोल ठेवलेला They असतो have a particular goal in front आणि of ते them. चिकाटीने ते गाठण्याचा प्रयत्न करत And असतात. with complete dedication, they try to seek it. ते मिळेपर्यंत ते गप्प बसत नाही. Until they receive it, they are not silent. मग त्याप्रमाणे आम्हाला एक देवानं ते गोल दिलेला आहे. Similarly, God has given us a goal. ते ध्येय आमच्या समोर देवानं ठेवलेलं We आहे. have a goal ahead of तो us. मुकुट मला प्राप्त करून घ्यायचा आहे. To receive the crown, मर्यादेवर खुनेपर्यंत मला धावायचं आहे. to receive go till the end goal post, तो जीवनाचा मुकुट मला मिळवायचा आहे. to receive the crown of आणि life. ते मिळवण्यासाठी माझ्यामध्ये चिकाटी असणं गरजेचं आहे. And for that, I need dedication. मला धावणं गरजेचं I आहे. need to run. म्हणून चिकाटी, नियमाचा दुसरा एक अर्थ चिकाटी आहे. And there's a different meaning for the rules, that is dedication. आता चिकाटी या शब्दाचा परत अर्थ आम्हाला माहिती पाहिजे. Now we also need to know the meaning of dedication. दीर्घोद्योग म्हणजे दीर्घ चालणारा उद्योग.
means the business that keeps on going on. उद्योग माहिती आहे ना, उद्योग म्हणजे आम्ही काही जरी करत असलं की त्याला एक उद्योग म्हटलं जातं. Whatever we do, that's called our business. एखादा मुलगा घरामध्ये काय खुडबुड करत असेल, गप्प तर आई लगेच म्हणते, "अरे काय उद्योग चाललाय तुझा, मला कळू दे तरी खरं." If a small child is doing some mischief, the mother asks, "What are you doing?" उद्योग म्हणजे व्यवसाय आहे. Business means you are doing something of your छोटे own. व्यावसायिक, मोठे व्यावसायिक, Small businesses are more. बडे व्यावसायिक. They're large businesses. मग छोटे व्यवसाय म्हणजे छोटा उद्योग करणारे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. They are called small scale industries. and त्यानंतर large scale थोडा industries. मध्यम गट असतो, मध्यम उद्योग करणारे, छोटेसे अजून थोडे पुढचे, And there are medium scale industries. आणि मग मोठे उद्योगपती असतात. And there are large businessmen. त्यांना म्हणतातच उद्योगपती. And they are called the large सारखे businessmen. काहीतरी उद्योग करत असतात. Keep continuing doing some मग businesses. आध्यात्मिक जीवन जगणं हा सुद्धा एक उद्योग आहे. So living a spiritual life is also a उद्योग business. म्हणजे काहीतरी कृती, एका विशिष्ट आणि कामासाठी केलेली कृती. And business means doing a certain action for a particular goal. मग आम्ही आमचं ध्येय गाठण्यासाठी, तो जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी आम्ही जे काम करतो, जी कृती करतो, त्याला मराठी शब्दामध्ये दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे तो एक उद्योग आहे. And to receive in a spiritual life, to attain that goal, what we do is called business, in आणि other words. तो आम्हाला करायचा आहे. And we have to do that. तो दीर्घ उद्योग आहे. That is a large continuing दीर्घ business. उद्योग का? Why is it continuous? कारण माझा श्वास असेपर्यंत ते काम मला करायचं Because आहे. I have to do it until I have breath in my ते nostrils. प्राप्त मला करून घ्यायचं I आहे. need to attain it. म्हणून देवाचा दास म्हणतो, इतक्यात मी मिळवलं असं नाही. Servant of God says, it is not that I have achieved it. मला ते शेवटपर्यंत ते काम करायचं I आहे. have to do it until the end. धाव मला पूर्ण करायची I आहे. have to complete the race. विश्वास मला राखायचा I have आहे. to keep the faith. आणि त्या ठिकाणी देवाचा दास पौल स्वतःची साक्ष देतो. And Paul himself testifies, मी धाव संपवली, I've completed the race. विश्वास राखला, I kept my faith. आता राहिला तो जीवनाचा मुकुट. The only left is the crown of life. मग देवानं दिलेल्या धावपट्टीवर धावणं हा त्याचा उद्योग होता. Now that was his business, to run according to the race that आणि the Lord has त्यानं set. तो चिकाटीनं केला. And with dedication he completed it. म्हणून तो म्हणतो, And so he says, आता राहिलाय तो जीवनाचा मुकुट. only thing that is left is crown of life. आणि तो केवळ मलाच नाही, And not only for me, तो प्रभूचं दुसऱ्यानं ज्यांना ज्यांना प्रगट होणं, ज्यांना ज्यांना प्रिय त्या प्रत्येकासाठी तो it आहे. is for all those who love the second coming of Christ. हालेलुया. मग Hallelujah. आम्हाला जो तो त्याचं दुसऱ्यानं प्रिय आहे, If I love the second coming of Christ, तर मलाही ती चिकाटी हवी ते तो उद्योग करण्यासाठी, even I need the dedication to do that ते business, धावण्यासाठी. to run that race. हालेलुया. हालेलुया म्हणा की जरा जोरात. हा, अजून जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. चहा वगैरे घेतला की नाही सकाळी? तिथेही आवाज कमी. घेतला तर घेतला म्हणा, घेतला का नाही घेतला? हा, मग जरा जोरात म्हणा हो. हा, आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, सकाळी रविवारी चर्चला येताना नाश्ता वगैरे करून या भरपेट. काय आळस करू नका. बऱ्याचशा मुली आमच्या आहेत नाश्ता करत नाहीत, हे का नाही? मग पास्टर बोर इथं उभं राहिलं की जरा मग थोडीशी गडबड होती. नाश्ता करून येत जावा सगळेजण. आलं का लक्षामध्ये? जरा जोरात बघा, नाश्ता केला असेल तर म्हणा हालेलुया. जरा जोरात टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. आता या ठिकाणी आम्ही पाहतो, Here we learn, चिकाटी शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितलं. I told you the meaning of consistency. पकड एक आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीवर पकड असणं. That means you have to hold on or to have to hold on to a particular thing. हालेलुया. मग आमची पकड कुठं पाहिजे? So where should we hold on to? आमची पकड त्या गोष्टीवर पाहिजे जे मला साध्य करायचं आहे. We need to be perfect in those things that we have to attain. मग मला काय साध्य So करायचं? what do I have to मला attain? तो जीवनाचा मुकुट मिळवायचा आहे. I need to receive the crown of आणि life. त्यासाठी जी कृती मला करावी लागणार आहे, And the act that I need to do for it, त्याच्यावर माझी भक्कम पकड पाहिजे. I need to hold fast unto it. ती पकड म्हणजे नक्की काय And आहे? what does that mean exactly? निरंतर प्रार्थना करा, Praying unceasingly, निरंतर स्तवन करा, praising unceasingly, परमेश्वराच्या शास्त्रामध्ये रममान व्हा, and delight in the
the word of the Lord. अहोरात्र त्याच्या वचनाचं मनन करा, Meditate in it day and night. त्याचे नियमाचं पालन करा, Follow his rules त्याचे विधी तुम्ही मान्य करून पाळा, and obey his statutes. त्याच्या वाणीकडे सदोदित कान असू द्या, Always pay attention to his word आणि ज्या कामासाठी तुम्हाला पाचारण केले त्या कामामध्ये तत्पर राहा. and be able to do the work that you have been called unto. हालेलुया. म्हणजे त्या कामावर तुमची पकड पाहिजे. That means you need to be perfect in that work. हालेलुया. आमच्या औंध गावामध्ये एक मेकॅनिक होते, एक माझा मित्र, त्याचे वडील मेकॅनिक होते. And there was a mechanic, my friend's father, he in Aund. चांगले त्या काळात चालणारी जावा नावाची एक कंपनी होती, त्या मोटरसायकलचे ते मेकॅनिक होते. He was a mechanic in a renowned company back in the day. आणि त्यांच्या त्या कामावर त्यांची फार पकड होती. And he was very well in his work. त्यांच्याकडे कोण कस्टमर गाडी घेऊन आलं Whenever a customer used to arrive, की मग ते गाडी पहिल्यांदा स्टार्ट करणार they used to start the vehicle first. आणि थोड्या काळ वेळ ते एकदम शांत ते ऐकणार, तो बरोबर आवाज, And he would listen to the noise of the vehicle. आणि थोडा काही वेळात तो आवाज ऐकून झाला And after listening to the noise of the vehicle, की ते लगेच सांगणार की काय प्रॉब्लेम आहे he गाडीमध्ये, would immediately say what is the problem. आणि जे त्यांनी प्रॉब्लेम सांगितला तोच तो असायचा. And whatever he used to say, that used to be the problem. त्याच्यावरनं काय की ते एक अनुभवी होते, He was experienced आणि त्यांच्या त्या कामावर त्यांची एक जबरदस्त पकड होती. and he was very well versed in his work. हालेलुया. Hallelujah. सिना एकदम छोटा होता, मला वाटतं 2-2.5 वर्षाचा असेल. While Sinai was 2.5 years आणि old, त्याला असंच इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन झालं, मी डॉक्टरांकडे घेऊन and गेलो, he had a viral infection, I took him to the doctor, आणि मग डॉक्टरने त्याला तपासायला सुरुवात केली. and doctor started examining him, त्याला झोपवलं, छातीवर तो स्टेथोस्कोप ठेवून सगळं ऐकलं. and he put the stethoscope on his chest and he heard नंतर it. पालतं झोपवलं, पाठीवर ते ठेवून ऐकलं. It made him on the stomach, and then he heard from the stethoscope, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलायला लागले. and the expression on his face started आता changing. स्टेथोस्कोप ठेवून प्रत्येक वेळेला ते ऐकत बसत होते ते, आणि मग त्याच्यावर त्यांची पकड होती, बरोबर त्यांना बरोबर ते आवाज समजायचं की काय चाललंय ते. And because he used to listen through the stethoscope, he was experienced and well versed, so he knew. त्याला मग उठवून बसवलं, So he made him sit, मग बसून परत पाठीवर त्यांनी ते ठेवलं, त्यांचं ते स्टेथोस्कोप पण ऐकत बसले. and again he put the stethoscope and started listening. मला म्हटले, काटे And he said, Kate, असे डॉक्टर आहेत हार्ट स्पेशालिस्ट, त्यांच्याकडे तुमच्या मुलाला घेऊन जा. and there is a heart specialist, and take your son to him. मला म्हटले की त्याच्या हृदयाला कदाचित होल असू शकतो. And there might be a hole in his heart. आता त्यांची पकड होती त्यांच्या त्या Now, बुद्धीवर, he was very well versed. आणि मग ते त्यांना त्या आवाजाचा फरक किंवा ठोक्याचा फरक त्यांना जाणवला, आणि ते म्हटलं की त्याला होल असेल. And he heard the difference in the beats, and so he said that it might be a hole in his heart. मग ज्या कामावर त्यांची पकड होती So the work that he was well versed ते in, हृदय बनवणारा माझा देव आहे, and the maker of the heart is की my ज्याच्यावर God, सगळ्याचीच पकड that आहे. he is well versed in everything. आम्ही घरी गेलो, We went home, प्रार्थना केली, prayed, म्हटलं कुठली देव आमचा विश्वास आहे की त्याच्या हृदयाला कुठल्या प्रकारचं होल नाही, तो इतक्या उड्या मारतो, दनादन पळतो, कसला आले होल वगैरे काय and नाही. we said, God, we believe that there is no hole in his heart. He's energetic. मग आम्ही फक्त ते व्हायरल इन्फेक्शनचं जे औषध आहे ते दिलं त्याला, आणि नंतर आम्ही व्यवस्थित तो नंतर खेळायला लागला, सगळं बरा झाला. So we gave him the medicines for the viral infection. He started playing afterwards. आणि मग पुन्हा एकदा त्याला जास्त परत वातावरण बदललं की होतं तसं लेकराला, तर परत झालं. And after the environment change, he again was infected with मध्ये it. डॉक्टरने मला विचारलं, ते गेले ते का डॉक्टरांकडे? And that doctor asked, did you go to that heart specialist? म्हटलं नाही गेलो डॉक्टर. Then I said, I did not go. बर म्हटले ठीक आहे. He said, okay. मग तपासायला सुरुवात केली, Then he started examining पुन्हा him. सगळीकडे कान लावून बघायला लागले. Again, he started listening. अरे आवाज तर गायब झाला. He said, oh, the noises मग disappeared. तुमची ज्या कामावर पकड आहे The work that you are well versed ते in, काम करणारा माझा देव आहे, the work who does that is my God. काही झालेलं नाही. And nothing has happened. हा एक साक्ष आहे, This is a पण testimony. कामावरची पकड तुम्हाला सांगायची. I want to tell you about being आणि well versed in your work. आम्ही आध्यात्मिक जीवन जगत असताना While living a spiritual life, आमच्या आध्यात्मिक कामावर आमची पूर्ण पकड we पाहिजे, need to be well versed in our spiritual work. पूर्ण त्याच्यावर कमांड आमची We पाहिजे. need to have a proper ही command माझी on it. प्रार्थनेची वेळ आहे, प्रार्थना मला करायची This आहे. is my time of prayer. I need ही to माझी pray. शास्त्र वाचनाची वेळ आहे, तिथं मी शास्त्र वाचणार This is आहे. my time to read the word. I should read the word. ही माझी उपासनेची देवाला गीत सादर करण्याची वेळ आहे, त्यावेळेला मी गीत सादर करणार आहे. This is a time to praise the Lord and sing unto him. I should do that. ते काम माझं आहे, That is my work. कारण मला ते ध्येय गाठायचं Because I आहे. have to attain that goal. देवानं माझ्याविषयी जो निर्णय घेतला त्या निर्णयावर माझं लक्ष
आहे. I need to pay attention to the decision that God has made मग for me. कामावर पकड असणं फार महत्वाचं You आहे. need to be well versed in your command. आम्हाला तोच प्रॉब्लेम आहे. And that is a problem. कामावर आमची पकड We नाही. do not have command मुलांना over मी our work. नेहमी सांगतो, काम तुमच्या वाद्यावर तुमची पकड पाहिजे. You should have command over your instruments. म्हणजे तुम्ही ते नेहमी त्याचा रियाज करणं गरजेचं You आहे. should practice it every day. हा, ते म्हणजे पकड असणे And प्रेम. that means you are well versed in आता it. मी तुम्हाला प्रीचिंग करायला उभा राहतो. आता मी बोलत नाही, देवाचा आत्मा It बोलतो. is not me, but the Spirit of God speaks to me. याचा अर्थ मी काय बिचारावर पडून राहायचं असा आहे का? Does that mean I should sit idle? मला माझं काम जे देवाने दिले ते मला करायचं आहे. I need to do the work that God has given माझ्या me. प्रार्थनेच्या वेळा असतं, उपासनेच्या वेळा, अभ्यासाच्या वेळा सगळ्या फिक्स असतात. And all the times of my reading and worshiping and praising are fixed. त्या कामावर आमची पकड We असावी. need to have command over that work. चिकाटी म्हणजे पकड आहे. We need to have the consistency means we need to दुसरा एक have त्याचा command. अर्थ आहे अत्याग्रह. आग्रह जो असतो ना, आग्रहाचं नाही का, एखादं मला माझा आग्रह आहे, तू मला त्यासाठी हे कर असं. I insist. पण ठीक आहे, अत्याग्रह म्हणजे मला ते करायचंच आहे. Means I have to insist to do it. हा, मग चिकाटी पाहिजे. We need to have persistency. हालेलुया. Hallelujah. चिकाटी आवडती का नाही सगळ्यांना? Do you like अरे consistency चिकाटीने or not? अभ्यास कर, बघ होशील पास. And study with consistency and you will pass. आमेन. आता पहिली गोष्ट चिकाटी कुठं असावी शिष्यांची? Now first thing, where should the servants have the dedication? सांगा बरं, काय पाहिजे? What should you have? शिकण्याची वृत्ती. You should have the tendency to learn. देवाचं वचन शिकण्याची काय पाहिजे? वृत्ती पाहिजे. You should have the tendency to learn the word of God. आम्हाला काय चिकाटी आहे? What persistence do we have? कोण भविष्यवाणी करतोय तिकडे चला. Go to the place where prophecy is done. आम्हाला ते ऐकायची सवय आहे. We have the habit to listen to that. आमची शिकण्याची वृत्ती नाही, We do not have the tendency to आम्हाला learn. भविष्यवाणी ऐकण्याची वृत्ती We आहे. have the tendency to listen to the prophecies. आम्हाला कोण माझ्यासाठी चांगलं बोलतंय Who will speak good for me? तिथं आम्हाला जायचं I आहे. need to go there. शिकण्याची वृत्ती Tendency to learn. आता शिष्यांनी दाखवलेली आहे. Now the servants showed it. म्हणजे येशूच्या शिष्यांची वृत्ती कशी असावी? शिकण्याची. So tendency the disciples of Jesus कशी should be वृत्ती of पाहिजे? learning. शिकण्याची वृत्ती पाहिजे. They should have the tendency to learn, मंडळी शिकलेली पाहिजे. and the church should be learned. मग मुलगी शिकली, प्रगती झाली. And if a daughter is learning, there's progress made. मग मंडळी स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? Now is church feminine or masculine? तिला काय म्हटलंय मंडळीला? वधू म्हटलेलं आहे, म्हणजे स्त्री आहे का नाही? Church is called the bride. मग It's मंडळी female. शिकली, काय झाली? प्रगती. Church is educated, we have progress. मंडळी शिकली नंतर काय होईल? मग प्रगती होणार नाही. If the church is not learned, there will be no progress. शिका. Learn. हालेलुया. हा, म्हणून मंडळी शिकली, प्रगती. आपण स्लोगन बदलूया जरा. We'll change the slogan. मंडळी शिकली, प्रगती झाली. And if the church is learns, there's progress. कुठली प्रगती झाली? And which progress? आत्मिक प्रगती झाली. Spiritual progress. आध्यात्मिक प्रगती झाली. Spiritual progress. धार्मिकतेची प्रगती झाली. And the progress of आणि righteousness. धार्मिकतेची प्रगती झाली And if righteousness is की progressed, भौतिक उन्नती भरभरून आली समजा. and understand the worldly blessings come to you. साधं सूत्र आहे ते, It is a simple formula, पण आम्ही ते अवघड करून ठेवलंय. but we make it difficult. आणि प्रियानो, अवघड करे लोकांनी करून ठेवले, पण अवघड काही नाहीये. साधं सूत्र समजून घ्या. People have made it difficult. It is a simple formula. Understand. म्हणजे तुमच्या आयुष्याचे प्रॉब्लेम सहज सोपे होतील Means तुमच्यासाठी. the problems in your life will be resolved. प्रॉब्लेम सोडवायला सूत्र माहिती पाहिजे. We need to know the formula to resolve आता the problems. सायन्सचे विद्यार्थी, इंजिनिअरिंगचे विद्यार्थ्यांना माहिती आहे सूत्र काय असतं Now ते. the engineering students, they know what is a formula. म्हणजे सूत्रामध्ये मी फार कच्चा होतो, त्यामुळे मला गणित कधीच समजलं नाही. I was very weak in the formula, so I was weak in math. पण देवाची स्तुती असो की स्पिरिच्युअल सूत्र मला चांगली But समजतात. glory to God that I understand the formula of spiritual life. सूत्र समजून घ्या, Understand the formula. म्हणजे तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला बरोबर सोडवता That येतील. you'll be able to resolve your problems. धावपळ होणार नाही. You will not be confused. तिकडं फोन कर, तिकडं फोन कर, अमुक कर, तमुक कर, असं काय होणार You नाही. will not call here and there हालेलुया. Hallelujah. कारण तुम्हाला सूत्र समजलेलं because you आहे. have understood the formula. प्रॉब्लेम आलाय, There's a problem. पहिलं काय करायचं? What do we do first? परमेश्वर चांगला आहे. Our God is good and His mercy endures सगळ्यात forever. सोपं सूत्र आहे की नाही? The simplest त्याच्यामध्ये काय अवघड आहे का? formula. Is it any difficult in it? काय नाही. प्रॉब्लेम आला, परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन There आहे. is a problem. God is good. His त्या mercy endures forever. प्रॉब्लेम विषयी देवाला धन्यवाद द्या. Giving thanks for the problem. आणि ज्या कामासाठी देवानं तुम्हाला नेमले त्या कामाला चिकाटीने काम करा. And whatever work God has appointed for you, do it with persistence. मग शिकण्याची वृत्ती बी शिष्यांमध्ये असणं The गरजेचं आहे. disciples should have the tendency to learn. लोककृत वर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. प्रभूची प्रार्थना आपण म्हणतो की नाही? बघा तिथं शिष्यांनी प्रश्न विचारलेला आहे.
मग असे झाले की मग असे झाले की. हालेलुया. नेहमी असं जरा ह्याच्यात वाचा, बरोबर तो प्रसंग लोकांच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. नाही मग असं झालं बरं का. आपण गोष्ट सांगताना कसं बोलतो आहे की नाही. मग थोडंसं मग असं झालं की लगेच लोकांना अरे काय झालं असेल पुढं आहे की नाही. मग इथं पण काय झालं, मग वाचा. असे झाले की मग असे झाले की. लगेच तुमच्या डोक्यात आलं की नाही काय झालं असेल, आलं की नाही. हां, मग असे झाले की. वाचा. तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता आणि ती त्याने समाप्त केल्यावर मग असे झाले की. तो काय करत होता, मग लक्षात पुढे येतं, तो एके ठिकाणी म्हणजे कोण, येशू ख्रिस्त एके ठिकाणी काय करत होता, प्रार्थना करीत होता. हा म्हणजे येशूची वृत्ती काय होती, प्रार्थना करण्याची. हालेलुया. येशूबद्दल देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. आणि तीच वृत्ती, ख्रिस्ताची चित्तवृत्ती आमच्यामध्ये यावी, त्याची चित्तवृत्ती आपल्या अंगी ल्या. तो एके ठिकाणी प्रार्थना करीत होता. पुढे वाचा. आणि ती त्याने समाप्त केल्यावर आणि ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले प्रभूजी जसे योहानाने आपल्या शिष्यास हा बोला वाचा. प्रार्थना करायला शिकविले जसे योहानाने आपल्या शिष्यास प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हा शिकवा. तसे आपण ही आम्हा शिकवा. बस वाचा. It says in Luke 11:1, Now it came to pass, as he was praying in a certain place, when he ceased, that one of his disciples said to him, Lord, teach us to pray, as John also taught his disciples. हा पण या ठिकाणी येशू प्रार्थना करत असताना शिष्यांना दिसला. And while Jesus was praying, he was seen by his disciples. एके ठिकाणी प्रार्थना करीत होता He was praying in a certain place. आणि ती त्याने समाप्त केल्यावर And when he ceased, त्याच्या शिष्यातील एकाने त्याला विचारले, one of his disciples asked him, प्रभूजी, Lord, जसे योहानाने आपल्या शिष्यास प्रार्थना करा शिकवले तसे आपणही आम्हा शिकवा. teach us to pray, as John also taught his disciples. मग त्यांच्यामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली, एक उत्सुकता की काय येशू प्रार्थना करतो म्हणजे नक्की काय करतो, And they had curiosity among them, what is Jesus praying? काय करत असेल प्रार्थना म्हणजे. What would he be doing if he's म्हणून ते praying? म्हणतात की जसं योहानाने आपल्या शिष्याला प्रार्थना So शिकवली he says, as John taught his disciples, तसे तुम्ही आम्हाला शिकवा. similarly teach us to pray. शिकण्याची वृत्ती. Tendency to learn. मग येशूनं जे आम्हाला शिकवलं So whatever Jesus taught us, ते आम्ही आत्मसात करावं. we should imbibe it. ज्या गोष्टी त्यानं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, Whatever things he has told in the word प्रत्यक्ष तो असताना while he was in flesh, त्याच्या अगोदर जुन्या करारामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही आत्मसात करणं गरजेचं all आहे. the things he has told in Old Testament we should embody it आणि तसे तुम्ही आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. and teach us to pray. शिकवल्याशिवाय आम्हाला काही समजत We नाही. do not understand unless we are पुन्हा taught. आम्ही एका हापशी शंडाविषयी पण बघणार आहोत. We are going to learn about teaching. आणि तो रथामध्ये बसल्यानंतर तो एक आणि एक शास्त्र भाग वाचत होता. And while sitting in the chariot, he was reading a scripture. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की मला कुणीतरी शिकवल्याशिवाय मला त्याचा उलगडा कसा होणार. And he says, unless somebody teaches me, how will I understand? आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहतो त्याच्याकडे एक शिकण्याची वृत्ती होती. And he also had a tendency to learn. आणि ती वृत्ती आमच्यामध्ये असणं गरजेचं And we आहे. need to have the same ती tendency. शिकण्याची चिकाटी आमच्यामध्ये असणं गरजेचं We आहे. need to have the persistence to मला learn. वचन शिकायचं I आहे, need to learn the word. मला ते प्राप्त करून I घ्यायचं want to आहे. attain it. ते वचन माझ्यासाठी जीवन आहे, And the word is life ते unto me. वचन माझ्यासाठी आत्मा आहे, And the word is spirit ते unto me. वचन माझ्यासाठी मानणं आहे, And the word is as manna ते to me. वचन माझ्यासाठी प्रकाश And आहे. the word is as light to ते me. वचन जर मी शिकलो If I learn the तर word, मी अडखळणार I नाही. will not stumble. जरी माझ्या मार्गात अडखळण आली Even if there are obstacles तरी in my way, मात कशी करावी ते वचन मला सांगणार आहे. I know how to overcome it. म्हणून सर्वात आध्यात्मिक जीवनामध्ये काय महत्वाची कसली चिकाटी पाहिजे, वचन शिकण्याची किंवा देवाचं वचन किंवा ज्ञान शिकण्याची आमच्यामध्ये ती वृत्ती हवी आहे. प्रियानो, Important thing in spiritual life, we need the persistence and tendency to learn. शिक्षण फार महत्वाचं आहे. Education is very कुठल्याही important. क्षेत्रामध्ये तुम्ही जा, Any field you go, शिक्षण महत्वाचं आहे. education is important. शिक्षण असेल तर मनुष्यामध्ये एक आत्मविश्वास असतो, And if there is education, a man has self-confidence. त्याच्यामध्ये भय राहत नाही. He does not have fear. म्हणून आम्हाला आम्ही स्वतःला म्हणतो मी विश्वासदार आहे, पण तरी आम्ही कुठल्याही गोष्टीने मी घाबरतो. प्रिया, We say we are believers, but we are afraid. अनेक विश्वासदार ते घाबरतात. There are many believers, they are scared. कारण का, The reason being, शिकण्याची वृत्ती नाही, they do not have the tendency to learn. देवाचं वचन प्राप्त करून घेण्याची वृत्ती They do नाही, not have the tendency to receive the देवाचा word जो of God. निर्णय आहे तो आणि त्याच्याकडे माझं लक्ष नाही. I do not pay attention to the decision of म्हणून तो God. एक प्रकारचं भय आमच्यामध्ये येतं.
येतं, There is a kind of fear in आम्ही us. घाबरून जातो, We are afraid. आम्ही गोंधळून जातो We get की confused. जे होणं गरजेचं नाही. And that is not necessary that should be म्हणून done. आमच्यामध्ये शिकण्याची वृत्ती So we पाहिजे. should have the tendency to learn. येशू प्रार्थना समाप्त करून आला, While Jesus finished his prayer, शिष्याने सांगितलं आम्हाला ती शिकवा, and disciples said to him, teach us to pray. प्रार्थना कशी करायची शिकवा. Teach us how to pray. मग येशूने पुढे प्रार्थना So शिकवली. Jesus taught them how to काय pray. शिकवलेली आहे प्रार्थना? What did he teach them? काय म्हटलंय तिथं? तो त्यास म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, असे म्हणा. आता असं तुम्ही वचन होता तर सगळेजण प्रार्थना म्हणा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, म्हणा, सगळे म्हणा. तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आमेन. हालेलुया. आता हा काय दिला? एक नमुना दिला. Now this is a sample. हा, हालेलुया. हा एक नमुना And दिलेला that आहे. is a sample of how we should म्हणजे pray. प्रत्येक वेळेला प्रार्थना ही अशीच म्हटली पाहिजे असं नाही. It is not vital that you pray exactly as it is. प्रार्थना करणं म्हणजे माझी विनंती देवाला सादर करणं. Prayer means telling my request to the Lord देवाला आमचं निवेदन सांगणं आहे. and telling our request, our asks. गावामध्ये पुढारी मंत्री वगैरे आले की प्रत्येक संघटना परत लोक आपलं निवेदन घेऊन जातात. And there are political leaders in a village. Many people take their requests, मग ते निवेदन तो मंत्री घेतो, वाचतो. and the leader reads it. तसा हा आमचा सनातन अद्भुत मंत्री आहे. Now this is a wonderful counselor. आम्ही प्रार्थना करतो म्हणजे आम्ही आमचं निवेदन सादर We करतो, pray means we put forth our request. आमची विनंती त्याला सादर We करतो tell our requests. आणि आभार प्रदर्शनासह सादर करतो. हा एक नमुना दिलेला आहे. And this is a sample. आणि त्याने सुरुवातच काय? हे आमच्या स्वर्गातील पित्या. It says, our Father in heaven. मग ज्यावेळेस आम्ही ती प्रार्थना करतो, आम्ही प्रत्येक प्रसंगी प्रार्थना करतो, प्रियानो, आमची प्रार्थना देव ऐकतो. And in every situation we pray, he listens, our Father listens to our prayer. प्रार्थना आपला विषय नाही, Now prayer is not a topic. शिकणं हा आमचा विषय Our आहे. topic is to learn. शिकण्याची वृत्ती आमच्यामध्ये हवी. We need the tendency to learn. वचन शिका, Learn the word. ज्ञान घ्या, Attain knowledge. वधस्तंभाचं शिक्षण तुम्ही प्राप्त करून घ्या. Understand the knowledge of the cross. वधस्तंभाचं शिक्षण त्याला मिळालेलं आहे, The one who's received the teaching किंवा of the ज्यानं ते cross. आत्मसात केलेलं The आहे. one who's embodied it. मी तुम्हाला सांगतो की अशी व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच घाबरत नाही. आमेन म्हणा. Such person is never afraid in his life. कारण तिथं सर्व आशीर्वाद सामावलेले आहे. Because there are all blessings in it. तिथं आमच्यामध्ये धैर्य आहे We प्रियानो. have courage there. तिथं आमच्यातली निराशा निघून जाते. All the sorrow has fled away. तिथं देवानं माझ्यासाठी घेतलेला निर्णय मला समजतो. I understand the decision that God made for me. जस्ट मी वधस्तंभाकडे पाहतो, When I look to the cross, ते शिक्षण मी घेतो, when I receive the मी education, वैयक्तिक म्हणू शकतो की हा माझ्यासाठी देवानं घेतलेला निर्णय आहे. I can personally see that God has made this decision for me. निर्णयाकडे मी पाहणं गरजेचं I आहे. need to look to that आणि decision. जो तो निर्णयाकडे पाहतो आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, किंवा तो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो, त्यावेळेस ज्याप्रमाणे आम्ही पौल म्हणतो त्याप्रमाणे मी माझ्या ठाई ख्रिस्त राहत आहे. हालेलुया. And when we preach the Christ crucified, as Paul says, it is Christ who lives in me. त्याप्रमाणे जर माझं जीवन झालं If my life is such, तर मला आशीर्वाद आहे. then I have blessings. म्हणून आम्ही लक्षात घ्यावं, So we should understand, beloved. देवाचं वचन आम्हाला प्राप्त होणं गरजेचं We आहे. need to attain the word of the Lord. शिक्षण आम्हाला प्राप्त होणं We गरजेचं need to आहे. attain the education. शिकण्याची प्रवृत्ती. We need to have the tendency to learn. हालेलुया. Hallelujah. आणि फार कमी विश्वासणाऱ्यांमध्ये ही प्रवृत्ती आम्हाला आढळते. And there are very few believers who have this tendency. त्याचं कारण काय मला माहित नाही, I do not know the reason. पण जर ती वृत्ती असेल अशी न शिकण्याची तर काही उपयोग नाही. If you have the tendency to not learn, it is of no use. पुढची गोष्ट आपण The पाहूया. next thing, आम्ही देवाचं वचन आम्हाला सांगतं, the word of God says, प्रेषितांचं कृत्य 8वा अध्याय आणि त्याचं 31 वचन. त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखविल्या वाचून कोणी मार्ग दाखविल्या वाचून मला कसे समजेल. मला कसे समजेल. मग त्याने फिलिपाला मग त्याने फिलिपाला आपल्याजवळ बसावायला वर बोलाविले. आपल्याजवळ बसायला वर बोलाविले. तो जे शास्त्रलेख वाचित होता हा तो हा होता. त्याला मेंढरांसारखे वधासाठी नेले. हा नाही, ठीक आहे, ठीक आहे. त्याच्या अगोदरची वचन वाचा, पहिल्या वचनापासून 26 वचनापासून. नंतर प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, नंतर प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ उठ
जी वाट यरुशलेमापासून जी वाट येरुशलेमेपासून गज्जाकडे जाते गज्जाकडे जाते त्या वाटेने म्हणजे दक्षिणेकडे जा, त्या वाटेने म्हणजे दक्षिणेकडे जा, ती रान आहे. ती रान आहे. मग तो उठून निघाला मग तो उठून निघाला आणि पहा, आणि पहा एक कुशीषंड, एक कुशीषंड, लोकांची राणी कांदके हा, हिचा मोठा अधिकारी होता मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरुशलेमात भजनासाठी आला होता. तो येरुशलेमात भजनासाठी आला होता. हालेलुया. वाचा. तो परत जाताना आपल्या रथात बसून आपल्या रथात बसून यशा संदेशाचा ग्रंथ वाचित होता. यशिया संदेशाचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा फिलिप्पाला आत्म्याने सांगितले, तेव्हा फिलिपाला आत्म्याने सांगितले, तू जाऊन त्याचा रथ गाठ. तू जाऊन त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला. फिलिप धावत गेला. तेव्हा त्याला यशिया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपणास समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखविल्या वाचून मला कसे समजेल? मग त्याने फिलिपला आपल्या जवळ बसाव्याला वर बोलाविले. It says in Acts 8:26 onwards, now an angel of the Lord spoke to Philip, saying, Arise and go toward the south along the road which goes down from Jerusalem to Gaza. This is desert. So he arose and went, and behold, a man of Ethiopia, a eunuch of great authority under Candace, the queen of the Ethiopians, who had charge of all her treasury and had come to Jerusalem to worship, was returning, and sitting in his chariot he was reading Isaiah the prophet. Then the Spirit said to Philip, Go near and overtake this chariot. So Philip ran to him and heard him reading the prophet Isaiah and said, Do you understand what you are reading? And he said, How can I unless someone guides me? And he asked Philip to come up and sit with him. तो कुणीतरी मार्ग दाखविल्याशिवाय कसं करणार? How can I understand unless somebody guides कुणीतरी me? शिकवल्याशिवाय कसं करणार? How can I understand unless someone teaches me? मी आणि मंडळीचे वडील याच्यासाठीच आहे की तुम्हाला मार्ग दाखवावा, तुम्हाला शिकवावं आणि तुम्ही त्या मार्गावर काय करावं? बसून राहावं. So I and the elders of the church are for this reason that we teach you and guide you, तुम्ही त्या मार्गावर काय करावं? चालावं. so that you walk हालेलुया. in that way. म्हणून शिकवणारा आणि शिकणारा एकाच आशीर्वादाचे वाटेकरी आहेत. बायबल So the teacher and the one who gains teaching is of partakers of single blessing. महाहप्सी षंड जो आहे तो एक धार्मिक वृत्तीचा मनुष्य आहे And this is a spiritual man, आणि त्याच्याकडे तो एक अधिकारी आहे. and he was a great authority. आणि या ठिकाणी त्याला सांगितले तो त्याच्याविषयी लिहिले की तो कुठे गेला होता? भजनाला गेला होता. And it was said that he went to worship. तो येरुशलेम मध्ये कशासाठी गेला होता? भजनासाठी गेला He had होता. come to Jerusalem to worship. म्हणजे आपल्या भजन मंडळीप्रमाणे भजन ऐकायला तो गेला Similar होता. to the people who worshipped, he had gone there. दुसऱ्या आपल्या इंग्लिश भाषेमध्ये वर्शिप सांगितलेला आहे. It says worship. हालेलुया. माता भजन ऐकलं आहे त्याने. So now he has listened the worship. म्हणजे वर्शिप त्याने अटेंड केलेली He's आहे. attended the worship. आणि मग तो आता खूप ऐकलं, आता बसून राहा, आता झोपतो रथामध्ये, असं तो म्हटला का? Did he say that now I've heard the worship, I'll sleep in my chariot? त्याच्यामध्ये एक चिकाटी He होती, had that persistence. त्याच्यामध्ये एक वृत्ती होती He had that tendency शिकण्याची. to learn. मग भजना उपासनेला तो गेला. So he went for the worship. परमेश्वराची आराधना त्याने केली He worshipped the Lord. आणि त्या ठिकाणी नंतर तो परत जायला निघाला. And later he started returning. मग परत जायला निघाला तर मान अशी टाकून तो बसला नाही. He did not put his head down and sat idle. आपण घरी गेलं की अरे आता पास्टरने आज खूपच ताणला, जरा जाऊन पहिलं पडतो. Now today if we go home, we lie down immediately. पहिल्या मंडळीचे लोक जे होते ते फार हुशार होते. The people of the first church was great. ते काय करायचे माहितीये का? What they used to do, चर्च मध्ये त्यांना जे शिकवलं ना, whatever they had been taught in the church, घरी जाऊन बरोबर ते तसंच आहे का बघायचे. they used to check if it is accurate. काटे पास्टरने आज काय चुकीचं शिकवलं नाही, वाचा बायबल काय असतं. Let us read and see if Gate Pastor taught us something incorrect. म्हणजे तुम्ही असं करा म्हटले, तेव्हाच काय काटे पास्टर नव्हते. Means you do that, then, घरी जाऊन बघा go home and check. काय शिकवलं आज What पास्टरांनी, did Pastor teach us? तसं आहे का? Is it accordingly? अरे आम्ही तसलं काय करायचं नाही आम्हाला. We people don't do that. ऐकायचं, सायचं, घरी मस्तपैकी खायचं प्यायचं. We listen, we go home and eat and sleep. आम्हाला दुसऱ्या दिवसाची तयारी खूप लागते प्रिया. And I need the preparation of the next day. चर्च वरून यायला उशीर होतो म्हणजे आदल्या रात्रीच चिकन मटन सगळं आणलेलं असतं. And because we come home late from the church, we prepare the delicacies मटन चिकन beforehand. मस्त शिजवून फ्रीज मध्ये ठेवून आलेले असतात महिला मंडळ. All the meat they have put in the fridge. दुसऱ्या दिवशी जाऊन फक्त त्याला काय फोडणी वगैरे द्यायची असेल तेवढाच एक भाग शिल्लक राहतो. And the next day we only have to cook it. आणि तुमचा पाळक बिचारा चर्च सुटल्यानंतर जाता कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन वडा सांबार खाऊन घरी जातो.
And your pastor eats some vada sambar in some hotel and goes ते home. पण 4 वाजता. And that too at 4 o'clock. आणि मेंबर मात्र मस्त अगोदर तयारी करून मस्त But the members prepare beforehand. मस्त खायचं द्यायची ताणून. Eat and sleep. जे आत्मिक आहार घेतलाय त्याच्याविषयी मन राहिलं बाजूला. And the meditation of the spiritual intake that we do not do. बघू आता पुढच्या रविवारी. We'll see that next Sunday. तर अशी वृत्ती काही कामाची नाही. And such tendency is of no use. सिरियस व्हा Be serious आध्यात्मिक जीवनात. about your spiritual life. विनोदाचा पार्ट सोडून द्या. And let the jokes be aside. जोपर्यंत तुम्ही गांभीर्यानं ते घेत नाही Unless you take it seriously, तोपर्यंत तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही. until then you will not receive the reward. कारण स्तोत्रकर्ता म्हणतो माझ्या धार्मिकतेप्रमाणे त्यानं मला आशीर्वाद दिलेला आहे किंवा फळ दिलेला आहे. Psalmist says he has rewarded me according to my मी righteousness. देव धार्मिकतेप्रमाणे फळ देतो. So God rewards as per the मग righteousness. तुमची धार्मिकता काय तुम्ही तपासा So प्रिया. check about your righteousness. काय त्या शिक्षणामध्ये मी आणि ती वृत्ती माझी आहे का शिकण्याची Do I have the tendency to learn? किंवा त्या ठिकाणी मी आणि अहोरात्र त्याच्यासाठी धडपडतोय का. Or am I chasing it day and night? आता हा असिस्टंट तो वर्शिप करून चालला होता Now the eunuch was going back after पण तो worship. रथात बसलाय निवांत बसला नव्हता. But he was sitting in a chariot, he was not तो sitting idle. धर्मशास्त्र वाचत He होता. was reading Isaiah the तो prophet. बायबल वाचत He was होता. reading the तो Bible. शास्त्र पाठ वाचत होता. He was reading the scripture. आणि जो मनापासून देवाला शोधण्याचा प्रयत्न करतो The one who tries to seek the Lord from his heart, देव त्याच्यासाठी मार्गदर्शक पाठवतो. God sends a guide unto him. हालेलुया. Hallelujah. फिलिपाला पाठवलं. He sent Philip. आता मात्र हे लक्षात घ्या Now remember this. तुम्ही जर मनापासून देवाला शोधण्याचा ते शिकण्याच्या वृत्ती तुम्ही ती चिकाटी दाखवली If you show the persistence or the tendency to learn तर from the bottom of आत्मा your heart, पवित्र आत्मा जो पाठवलाय तो तुमच्याकडे येणार आहे. and the Holy Spirit that has been sent, he will come to you तुम्हाला मार्ग दाखवायला, to guide you, तुम्हाला सत्यामध्ये घेऊन to जायला, make you walk in truth, सदर्भ भूमीमध्ये घेऊन in the जायला. good land. हालेलुया. Hallelujah. पण ती चिकाटी तुमची दिसली पाहिजे. But you need to show that persistence. शिकण्याची वृत्ती तुम्हाला ती दिसली The पाहिजे. tendency to learn should be काय visible. म्हटलेलं आहे नंतर प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले उठ जी वाट यरुशलेमापासून गज्जाकडे जाते त्या वाटेने म्हणजे दक्षिणेकडे जा ती रान आहे. It says, arise and go toward the south along the road which goes down from Jerusalem to Gaza, and this is desert. रान म्हणजे डेझर्ट बरोबर. म्हणजे फार अशी हरी भरी अशी काही हिरवीगार असं काही नव्हतं. It had no greenery. आणि देवाने त्याला सांगितलं जा And God told him, go त्या मार्गाने तू जा. to that way. कारण परमेश्वराला माहित होतं की त्या ठिकाणी तो आणि माझा सेवक तो वाचत आहे त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. God knew my servant is going there, he needs my guidance. जेव्हा तुम्हाला ती ताण आणि भूक होत असते When you प्रिय have that hunger and thirst, देव बरोबर तुम्हाला पाठवतो. God assuredly sends someone. देवाचा आत्मा तुमच्याकडे पाठवतो He sends the Spirit of God to आणि तो you, तुम्हाला ते शिकवतो प्रिय. and He teaches you. म्हणून या ठिकाण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो Here the scripture says, तो बसून यशिया संदेशाचा ग्रंथ वाचत होता. he was sitting in his chariot and reading आता Isaiah the prophet. गंमत पहा. Now see the fun. ज्या मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टीमधून तुम्हाला भरपूर आशीर्वाद आहे And I told you the things that you receive many blessings ती from. गोष्ट आत्मसात करा, Embody that ती thing. प्राप्त करून घ्या. Attain that thing. वधस्तंभाचं शिक्षण. The teaching of the cross. जरा आमेन म्हणूया. Amen. हालेलुया. म्हणून तो पौल म्हणतो की आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. Paul says we preach Christ crucified. वधस्तंभामध्ये त्या शिक्षणावर तुमची पकड पाहिजे. You need to have command on the teaching of the cross. वधस्तंभाविषयी काय विचार तुम्हाला ते पूर्ण माहित पाहिजे. And we need to know what has been taught on the cross. चिकाटी म्हणजे पकड प्रियानो. Persistence we have to have the कशावर command. पकड पाहिजे. And what should we have a command पौल सुद्धा on? म्हणतो आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो म्हणजे त्याच्यावर पकड होते प्रियानो. आणि त्याला माहित होतं हेच शिक्षण जे असलं एक शिष्यांकडे जाणार आहे त्याच्यावर त्यांची पकड होणार आहे त्यांना खरे आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त होणार आहे. And Paul had command on the teaching of the cross. He knew when this teaching went forward, these people are going to have command on it. कारण त्या शिक्षणामध्येच तुम्हाला खात्री की मला माझ्या रोगातून सोडवायला माझा येशू समर्थ आहे. Only that teaching has an assurance that God will deliver me out of my sickness. माझे दुःख आणि उसासेने पळ काढलेला My आहे. sorrowing and sighing has fled away. माझ्यावर आता मरणाची सत्ता नाही माझ्यावर जीवनाची सत्ता आहे आणि माझ्या प्रभूने ती मला आणि ते माझ्यावर ठेवलेली आहे ती There is सत्ता. no dominion of death but life on me, and that Lord has kept मी upon me. भिणार नाही. I will not मग ती fear. आध्यात्मिक गोष्ट म्हणजे प्रभूच्या आणि वधस्तंभ
नावाचं शिक्षण तुम्हाला माहिती And पाहिजे. spiritual life means we need to have the teaching of the cross. त्याच्यावर तुमची कमांड पाहिजे, त्या शिक्षणावर तुमची अशी आत्म्याच्या पकड पाहिजे. We need to be very well versed in that teaching. तुम्हाला ते ज्या त्याच्यावर पकड येईल, When we have the command on it, मी तुम्हाला येशूच्या नावाने सांगतो, तुम्ही कुठेही जाल तुम्ही घाबरणार नाही. I tell you in the name of Jesus, wherever you तुम्ही go, you will not रोगाला be घाबरणार afraid. नाही. You will not be afraid of तुम्ही मोठ्या disease. प्रश्नाला घाबरणार You नाही. will not be afraid of तुम्ही the problem. हवालदिल होणार नाही. You will not grieve. कारण तुम्हाला आठवेल वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त म्हणतो, घाबरू नका, मी जगाला जिंकले आहे. You'll remember the- टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. तुमची अंतःकरण अस्वस्थ कर, भयभीत होऊ देऊ नका. Do not be anxious for anything. माझ्यावर विश्वास ठेवणे, देवावर विश्वास ठेवा. Believe in me and believe in Father. माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे काय? What does it mean to believe in me? तुमच्यासाठी जे मी काय केलंय Whatever I have done for you, त्या गोष्टीकडे पहा. look to that. विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पहा. Author and finisher of our faith, Jesus, look unto म्हणजे him. तुमची अंतःकरण अस्वस्थ होणार So you नाही. will not be troubled or तुम्ही anxious. हवालदिल होणार नाही. You will not be hopeless. हालेलुया. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो And here we see काय लिहिलंय त्याने. फिलिपाला आत्म्याने सांगितले, तू जाऊन त्याचा रथ गाठ. the Spirit said to Philip, go near and overtake his chariot. आता इथं फिलिपाला काही वाहन नव्हतं. Now Philip did not have any असं काय vehicle. म्हटलं नाही की तो सुद्धा रथात बसून तिकडे गेलेला आहे. They did not say that Philip was sitting in a chariot as देवाने well. फक्त सांगितले की उठाने जा. God only told, go and overtake it. आणि तो जाऊ लागला. And he started going. षंड तो त्याच्या रथामध्ये होता. And the eunuch was sitting in the chariot. हा त्या मार्गाने चालत असेल. He might be walking through that आणि way. देवाने सांगितलं की तो रथ गाठ. And God said, overtake the chariot. हालेलुया. Hallelujah. मग आत्मा जिथे तिथं सर्व पवित्र आत्मा जिथे तिथं सर्व काही शक्य आहे. And where there is Holy Spirit, everything is possible. आणि त्या धावत्या रथाला कुणी गाठलं? फिलिपाने. And Philip overtook that running chariot. कारण का? The reason being, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा the होता. Spirit of God was within him. हालेलुया. Hallelujah. ह्याच्यातून आम्ही पाहतो की देव आपल्या लोकांना शिकवण्यासाठी किती उत्सुक आहे. We see how encouraged the Lord is to teach to his people. आणि फिलिप धावत गेला And Philip ran to तेव्हा him. त्याने त्याला यशया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. He heard him reading the prophet Isaiah. त्यावर तो म्हणाला, And so he said, आपण जे वाचित आहात ते आपणास समजते का? do you understand what you are reading? हा, आता हा अधिकारी होता तो षंड. Now he had authority. तो असं म्हटलं का, नाही, मला काय, मी एवढा मोठा अधिकारी आहे, मला सगळं समजतं. And did he say, I have great authority, I do not need anybody? पण त्याला शिकण्याची वृत्ती He होती. had the tendency to learn. तो तसं काय म्हणाला He नाही. did not say anything like त्याने that. म्हटले, He said, कोणी मार्ग दाखविल्याशिवाय मला कसे समजेल? How can I unless somebody guides me? मार्ग दाखविल्याशिवाय मला कसे समजेल? How can I unless someone guides me? मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ बसायला वर बोलविले. And he asked Philip to come up and sit with him. तो जो शास्त्र लेख वाचत होता The scripture that he was तो reading, हा होता. it was this. त्याला मेंढरासारखे, आता ते वचन बघा. त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले हा, त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले. आणि जसे कोकरू आणि जसे कोकरू आपल्या कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते आपल्या कातरण्यापुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडीत नाही. हा, तसा तो आपले तोंड उघडीत नाही. पुढं त्याच्या लीन अवस्थेत हा त्याला न्याय मिळाला नाही. हा त्याच्या पिढीचे वर्णन कोण करेल? हा, कोण करील? म्हणजे याचा अर्थ नेहमी आम्हाला माहिती आहे. याचा अर्थ तो कुठला अध्याय वाचत होता यशाचा? 53वा. हालेलुया. आता याच्यातून एक आम्हाला समजून घ्यायचं आहे. We need to understand one thing from this. सर्व गोष्टीचं केंद्रस्थान, The core or the epicenter of everything, आमच्या आध्यात्मिक जीवनाचं, of our spiritual life, प्रभूच्या शिक्षणाचं of the teaching of the Lord, वधस्तंभ आहे. it is the cross. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कारण देवाचा तो नियम आहे. Because that is the rule of the law. निर्दोष कोकरा वधल्याशिवाय पापातून सुटका, मरणातून सुटका नाही. Unless unblemished lamb is offered, there is no freedom from sin. निष्कलंक रक्त सांडल्या वाचून पाप विमोचन नाही. Unless unblemished blood is shed, there is no आणि deliverance. देवानं निर्णय घेतला And God took that आणि decision त्यानं आपल्या प्रिय पुत्राला पाठवलं. and He sent His beloved Son आणि पुत्रानं त्या निर्णयावर लक्ष केंद्रित केलं and then focused on that decision. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व सण करून तो वधस्तंभावर He गेला. endured everything as per the will of God and went on the हालेलुया. cross.
देवाचा निर्णय त्यांनी स्वतः समोर ठेवला, तो त्यांनी पूर्ण केला आणि म्हणून सर्व नावाहून श्रेष्ठ नाव त्याला प्राप्त झालं. He fulfilled the decision of the Father, and that's why he received the name above all names. तो पित्याच्या उजवीकडे बसला. He's sitting on the right side of the आता Father. लक्षात घ्या, Now remember this. जे येशूनं तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावर केलं, What Jesus did for you and me on the जो cross, ज्या पित्याचा जो निर्णय त्याने आपल्या समोर ठेवला, the decision of the Father he kept in front of his आता eyes. त्या वधस्तंभाच्या द्वारे जो जीवन तुम्हाला देण्याचा देवानं निर्णय केलेला आहे, Decision तुम्हाला आणि मला, The decision God made for you and me to give त्या life through that cross. निर्णयाकडे जस्ट मी पाहतो When I look to that decision, आणि त्या पाहत्या आणि चिकाटीने ते आत्मसात करण्याचा प्रयत्न and करतो. with persistence I try to embody it. पित्याच्या उजवीकडे बसलेल्या येशूच्या त्या उजवीकडे आमचं बसण्याचं ठिकाण असणार आहे. Our place is going to be to the right hand of Jesus, who's sitting at the right hand of the Father. हालेलुया. Hallelujah. तो मुकुट आम्हाला मिळणार आहे. We are going to receive the त्याला crown. सर्व नाव श्रेष्ठ नाव प्राप्त We झालं. receive the name above all आणि names. जास्त त्या निर्णयात तुमच्यासाठी घेतलेल्या निर्णयाकडे तुम्ही पाहता प्रियानो, When you pay attention to the decision that was made for you, त्याप्रमाणे तुम्ही चालता, when you walk accordingly, तुम्हा जो विजय मिळवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे. who has victory has eternal त्याला life. मुकुट He आहे. has crown. हालेलुया. Hallelujah. तुम्ही उजवीकडे असणार आहात. You are going to sit on the right side. तुम्ही योग्य ठिकाणी असणार You will be आहात. at the right place. हा देवानं तुमचा केलेला सन्मान, तुमचा माझा केलेला सन्मान आहे. And this is the way God has honored you and आणि me. तो जर अनुभवायचा And असेल if you want to experience तर it, प्रियांनो, स्तोत्रकर्त्याप्रमाणे देवाच्या निर्णयाकडे आपलं लक्ष लावा. similar to psalmist, pay attention to the decision of the Lord. देवाचे नियम आत्मसात करून पाळा Embody the commandments of the आणि Lord. वधस्तंभाच्या शिक्षणावर तुमची पकड असू द्या. And may you be well versed in the teaching of the cross. हालेलुया. Hallelujah. मी वधस्तंभावर ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेलो आहे. I have been crucified with Christ on the आता cross. माझ्या ठाई मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. It is not me, but Christ who dwells in आणि me. माझ्या ठाई जे जीवन आहे त्याच्यावरील विश्वासानं ते आहे. And the life that is in me, that is because of the faith I have in Him. हालेलुया. Hallelujah. मी वधस्तंभावर ख्रिस्ताबरोबर खेळलेलो आहे. I have been crucified with Christ on the cross. त्याचा वध मी माझ्या शरीरात वागवत I आहे. carry the death of Him in my म्हणजे body. पौलाची पकड वधस्तंभावर किती भक्कम होती पहा. And Paul had a great command over the teaching of the cross. पूर्ण त्या शिक्षणामध्ये तो एकरूप झाला होता He had become one in the teaching. आणि तो ते अनुभवत होता. And he was experiencing तो it. वध मी माझ्या शरीरात वागवतो म्हणजे तो अनुभव घेत होता He was प्रत्यक्ष. carrying the death of Christ. He was experiencing it. हालेलुया. Hallelujah. म्हणून त्याची साक्ष तो सांगतो, आता राहिलाय फक्त मुकुट आहे. So he testifies that only crown is the one that आणि is left. तीच साक्ष प्रत्येकाची असावी ही देवाची इच्छा आहे It is प्रियानो. the will that everybody has the same आणि testimony. म्हणून चिकाटी असू द्या So प्रियानो. let there be persistence. शिकण्याची वृत्ती असू द्या. Tendency to learn. आम्ही पाहतो शिष्यांनी दाखवली And ती. disciples showed ती that. शंडामध्ये ती होती The प्रियानो. eunuch had that. आमच्यामध्ये सुद्धा असणं We, गरजेचं आहे. we also need to have it. आणि चिकाटी आमची शेवटपर्यंत असावी. And that persistence should be till the very end. योबाचं पुस्तक याचा 17वा अध्याय Job 17. आणि त्याचं 9 वचन. तरी धार्मिक आपला मार्ग धरून राहील. तरी धार्मिक आपला मार्ग धरून राहील. निर्मळ हाताच्या मनुष्यास निर्मळ हाताच्या मनुष्यास अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल. अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल. It says in Job 17 and 9, yet the righteous will hold on to his way, and he who has clean hands will be stronger and stronger. ह्या आठवड्याचं हे वचन आहे. This is the verse of the week. योबाचं पुस्तक 17वा अध्याय 9 वचन. Job 17 and 9. हालेलुया. आता मगाशी आम्ही वाचलं धार्मिकाविषयी स्तोत्र करताय त्याच्याद्वारे. And we read in Psalms, आता या ठिकाणी मी पाहतो, here we see, तरी धार्मिक आपला मार्ग काय करेल, धरून राहील. yet the righteous will hold on his way. आता धरून राहणं ही सुद्धा चिकाटी आहे. Now holding on is also persistence. हालेलुया. Hallelujah. ती धरून राहणं मी सोडणार नाही काय झालं तरी. I will keep holding on to it. I will मी not तुला leave it. बिलगून राहणार. I will cling on to you. दृढ अंतकरणानं प्रभूच्या चरणाशी ते बिलगले. पहिल्या मंडळीविषयी सांगितलेलं It आहे. is talked about the first church that they clinged on to the Lord. चिकाटी त्यांच्यामध्ये होती. They had persistence. तो स्तोत्रकर्ता पण म्हणतो की मी प्रभूला सोडण्याचं आणि दुष्कृत्य केलं नाही. And psalmist also says, I have not done wickedly and departed from the Lord. आणि या ठिकाणी सुद्धा देवाचं वचन आम्हाला सांगतं, And here also the word of God तरी says, धार्मिक
Yet the righteous आपला मार्ग धरून राहील. will hold to his way. आता नव्या कराराकडे जेव्हा आम्ही येतो तेव्हा येशूच्या रक्ताद्वारे प्राप्त झालेली ती धार्मिकता आहे, And we come to New Testament, we have received जी righteousness through the blood of Jesus. जी तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. We have received. आणि त्या आमच्याविषयी एक आशा देव व्यक्त करत आहे, And God is explaining a hope for एक us. भरोसा देव व्यक्त करत A आहे, faith He is expressing. एक खात्री देव देत आहे. He's giving an assurance. धार्मिक आपला मार्ग धरून राहील. Righteous will hold to His way. हालेलुया. Hallelujah. आता देवाच्या त्या विश्वासाला तुम्ही पात्र आहात का? प्रश्न स्वतःला विचार. Now, are you eligible to that faith of the Lord? देवानं मंडळीवर विश्वास दाखवलेला आहे. And God showed His faith to the church. देवानं आपल्या दासांवर आपल्या शिष्यांवर विश्वास दाखवला He आहे showed faith to His disciples. की माझे हे धार्मिक आपला मार्ग धरून राहतील. That these my disciples, righteous people, will hold on their way. मी त्याच्या माझ्यामध्ये ती चिकाटी आहे का? Do I have that persistence? माझा तो निर्णय आहे का? Is that my decision? तर प्रियानो नसेल तर लक्षात घ्या, Beloved, if it is no, understand. चिकाटी असू द्यात You need to प्रियानो. have म्हणून persistence. धार्मिक आपला मार्ग धरून राहील. So righteous will hold to his way. निर्मळ हाताच्या मनुष्यास अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल. He who has clean hands will be stronger and stronger. निर्मळ हाताचा मनुष्य Who has clean hands म्हणजे सत्कर्म करणारा means मनुष्य, who does upright deeds. दान धर्म करणारा He मनुष्य, gives alms. कैवार घेणारा मनुष्य, He supports, एकमेकांना मदत करणारा helps मनुष्य one another. आणि देव प्रभूसाठी सतत प्रार्थनेमध्ये स्तवनामध्ये हात उंच करणारा मनुष्य, And praying God unceasingly by lifting his hands. अशाचे हात निर्मळ आहेत. And such person has clean आणि त्या hands. व्यक्तीला काय होणार आहे? And what will happen to that person? अधिक आणि अधिक शक्ती प्राप्त He होणार will आहे. be stronger and stronger. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, देवाचं हे वचन आहे. This is the word of God, beloved. आमच्यामध्ये ती चिकाटी असणं गरजेचं आहे. We need to have that आणि persistence. जर ती माझ्यामध्ये आहे And if I have it in me, तर प्रियानो ती शेवटपर्यंत मी ठेवावी. I need to keep it till the end. श्वास असेपर्यंत माझ्यामध्ये ते असावी. Until I have breath, I need to keep it. तुम्ही माझी पहिली प्रीती तुम्ही सोडू नये. Do not leave your first love. पहिली प्रीती देवावरची तुमची अधिक वाढावी. The first love you have towards God should increase. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या रविवारी All the things we'll learn next हालेलुया. देव पित्याची कृपा, प्रभू पित्याची प्रीती आणि ख्रिस्ताची कृपा तुम्हावर असो. यास आपल्या जागेवर उठून